नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 15वा। हा अध्याय ऐकल्याने आपल्याला सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य सर्व काही मिळणार आहे। पण त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आपण अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय आहे 15वा। शंकराचार्य आख्यान, कवीचे निवेदन, ग्रंथाची फलश्रुती। श्री गणेशाय नमः। हे गंगाधरा, तुझा जय जयकार असो। तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस। तूच या विश्वाचा सूत्रसंचालक आहेस। हा जीव तुझ्या अधीन आहे। तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही हे जे जाणतात ते तुला शरण येतात। त्या भक्तांच्या सर्व मनकामना पूर्ण करून तू त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतोस। त्यांना निजपदी स्थापन जातोस, अर्थात मोक्ष देतोस। मी तुला शरण आलो आहे। तू दयेचा सागर आहेस। मग पामरावर कृपा कर। मग अनाथाचा उद्धार करील असा तुझ्या वाचून कोण आहे? कवीचे शिवलीलामृतातील 14 अध्याय लिहूनही समाधान झाले नाही बरं का। म्हणून त्याने शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली। दयावान शंकर कवीच्या शिवस्तुतीने प्रसन्न झाला। कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाला, कलियुगात पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्य रूपाने अवतार घेतला। ते चरित्र तू प्राकृत भाषेत वर्णन कर। शंकराचार्य आख्यान। कालडी ग्रामात विद्याधिराज नावाचा एक शुचिर्भूत विप्र राहत असे। शिवगुरु नावाचा त्याचा पुत्र होता। वार्यांबा ही त्याची पत्नी। या दाम्पत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून शंकराची तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्याने सांगितले। शंकराने तुम्हाला कसा पुत्र हवा? ज्ञानी व अल्पायुषी की अल्पमती व शतायुषी असे विचारले। त्यावर त्या दाम्पत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला। शंकराने तथास्तु म्हटले। अंशावतार म्हणून शिवगुरु व आर्यांबा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला। शंकराच्या बालपणी शिवगुरु मरण पावला। आर्यांबाला अतिशय दुःख झाले, पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला। शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता। एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला। त्याला वाचविण्यासाठी आर्यांबाने आरडाओरडा केली तेव्हा शंकर म्हणाला, आई, मगर म्हणते संन्यास घेईन म्हण, नाहीतर मी तुला सोडणार नाही। तेव्हा आर्यांबाने ते मान्य केले। तात्काळ मगरीने शंकराला सोडले। तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला। तेव्हा माझ्या अंतकाळी तरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले। शंकराने तिला तसे वचन दिले। ओंकार मांधाता या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला। गोविंद यती हे त्यांचे गुरु, गुडपादाचार्य परमगुरु। त्याने बद्रिकाश्रमात शास्त्राभ्यास, वाराणसी येथे भाष्यरचना केली। वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या। त्याच्या विचाराने प्रभावित होऊन अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले। आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन शंकराचार्य त्यांनी तीर्थभ्रमण केले। एकदा शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्यांनी एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली। कासाराने त्याच्या हातात काचेचा रस दिला। त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला। हे पाहून 4 शिष्य सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले। उत्तर देशात महिष्मती नगरात मंडनमिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता। शंकराचार्याने त्यांच्याकडे वादभिक्षा मागितली। मंडनमिश्र तयार झाला, पण वादाचा निर्णय कोण घेईल असे त्याने विचारले। शंकराचार्य म्हणाले, तुमची पत्नी सरस्वती ही शुद्धमतीची आहे। ती जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल। सरस्वतीने 2 फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यातील माळ सर्वात प्रथम चुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरकामास गेली। वादात मंडनमिश्र हरला, त्यामुळे त्याला संन्यास घेणे क्रमाने आले। पण सरस्वतीने, मी त्याची अर्धांगिनी असल्याने मला ही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकराचार्यांना सांगितले। शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र, दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले। तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे 6 महिन्याची मुदत मागितली। तिने ती मान्य केली। अमरू नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता। त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला।
त्यांनी शिष्यांना त्यांचे स्वतःचे शरीर घनदाट अरण्यात एका दुर्गम गुहेत ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले. तिकडे अमरू राजा अचानक उठला आणि हे पाहून नगरात आनंदोत्सव झाला. अमरू राजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी ग्रहस्थाश्रमाचा तो अनुभव घेतला. तो अमृतशतकम नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला. थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला. त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कुठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला. हे राणी शंकराचार्याच्या मृत शरीराचे रक्षण करणारे 4 साधू घेरले. तेव्हा त्वरेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खूण म्हणून भगवी छाटी दाखविली. तेव्हा त्या देहातून शंकराचार्याने आपले सूक्ष्म तत्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले. मात्र अमरू राजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना शंकराचार्याच्या एका हाताला झळ लागली, कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती. करावलंबन नावाचे स्रोत रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला. नंतर शंकराचार्य मंडनमित्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडनमित्राचा व सरस्वतीचा पराभव केला. मंडनमित्राने संन्यास घेतला. सुरेश्वचार्य या नावाने तो शंकरचित्र प्रख्यात झाला. शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिवैभवाने रातभर अनेक पंडितांशी वाद केला. हिंदू धर्माचा वेद उपनिषदांचा उपासना व ज्ञान मार्गाचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित केला. विष्णू सहस्रनाम व भगवद्गीता यावर त्यांनी अनेक भाष्य केले व अनेक ग्रंथ लिहिले. जेव्हा आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे त्यांनी जाणले तेव्हा शंकराचार्य तिला भेटावयास गेले. ती वैकुंठात गेली. नंतर शंकराचार्य श्रृंगेरी येथे जाऊन राहिले. श्रुते हो आत्मनंदन स्वरूप असं शंभू महादेव भक्तवैशल्य म्हणून प्रख्यात आहे. दाशार्य राजा कलावती विदुर व बहुला यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली होती. शिवकृपेने शबराची भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली. शिवयोग्याने शिवकवचाचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती यांना पावन केले. शिवोपासनेमुळे हिमंतीचा पती चित्रानंद जलसमाधी मिळूनही सुखरूप परतला. पराशर ऋषींनी केलेल्या रुद्राभिषेकामुळे भद्रसेनाचा पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला. या ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे. ते पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच अत्यंत पवित्र, सर्वांचा उद्धार करणारे आहेत. या शिवमंत्राचा विशुद्ध भावने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. कृत, त्रेता आणि द्वापार युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते, पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. म्हणूनच भगवंताने लोकांना अल्पायाचे परमेश्वर प्राप्ती व्हावी, मोक्ष मिळवा यासाठी एक उत्तम मार्ग काढला आहे. तो म्हणजे सद्गुरूला शरण जाणे. गुरु हा स्वरूपी तन्मय व नित्य आनंदी असावा. तसेच शिष्य हा भाविक निष्ठावान व गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन करणारा असावा. असे घडले तर कलियुगातील सर्व लोक तरुण जातील. शिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्यास शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो. या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवतो. जो प्रत्येक श्रावणी सोमवार या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो. शनी प्रदोष, शिवरात्री अशा पर्वकाळी या ग्रंथाची 3 पारायणे केल्याने उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. भाविकांनी शिवनाम जपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवावी. या ग्रंथात सांगितलेल्या कथांमधील उत्कट भक्तिभाव पाहावा. या ग्रंथातील 14 अध्यायामध्ये व्यासांनी संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे निषेध केला आहे. ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे. या ग्रंथातील शिवस्तुती मनपूर्वक वाचावी. श्रीमद स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महर्षी व्यासांनी वेदभाषेत कथन केले आहे त्यास नैमिषारण्यात सुतांनी शौनदिकांना सांगितल्या. तेच सूतकथित आख्यान शिवलीलामृत ग्रंथ रूपाने लिहिले आहे. स्कंदपुराणात शंकराने स्कंदाला जे सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायामध्ये कथन केले आहे. याच शंकराने धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. 15व्या अध्यायात त्याचे अल्पचरित्र वर्णन आहे आणि हा अध्याय मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना शंकराच्या आज्ञेचे जोडला आहे. या 15 अध्यायाचे सुचिभूत होऊन नित्य श्रवण पठण करावे आणि हा अध्याय ऐकावे. या ग्रंथाची 7 पारायणे करावी. पारायण कालात मद्य, मांस सेवन निषिद्ध आचरण व कलह करू नये.
अपवित्र परिस्थितीतील कुणाच्याही कानी यातील मंत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार, विचार, वाचरा नसराण्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दृष्ट, दुर्जन, निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये. श्री सांब सदाशिवनमस्तुते. फलश्रुती. मित्रांनो, या ग्रंथ ऐकल्यामुळे आपल्याला कोणतं फळ मिळेल हे आपण बघूया. या ग्रंथाच्या पठणाने धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल, उपासकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल, गंडातर, रोग, अपमृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे यांचे निरासन होईल, आयुष्य वाढेल, आरोग्य, धन, धान्य, संतती, संपत्ती, ऐश्वर वृद्धिगत होईल. शिवकृपेने जन्ममरणाची शृंखला तुटून मोक्ष प्राप्ती होईल, मरणोत्तर उत्तम गती मिळेल. या ग्रंथाच्या श्रवण पठणाने सर्वांचे कल्याण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.